नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या अजून एका वोटिंग ट्रेंडच्या व्हिडिओमध्ये, जिथे आपण सांगणार आहोत आजचा बिग बॉस मराठीचा क्लोजिंग वोटिंग ट्रेंड, म्हणजे या आठवड्याचा फायनल वोटिंग ट्रेंड बिग बॉस मराठी सीझन 6चा वोटिंग ट्रेंड आहे. त्याच्यामध्ये खूप उलथापालथ परत एकदा झालेली आपल्याला दिसत आहे, कारण खूप गोष्टी बदलल्या आहेत. बॉटममध्ये चेंजेस झालेले आहेत, टॉप 3 मध्ये चेंजेस झालेले आहेत, तर ते आपण एकदा जाणून घेणार आहोत. तर नंबर 9व्या क्रमांकावर आपल्याला दिसत आहेत दीपाली सय्यद. जर तुम्ही सकाळचा वोटिंग ट्रेंड लेटेस्टचा बघितला असाल तर तिथे प्रभू शेळके 9व्या क्रमांकावर होता, पण सध्या दीपाली सय्यद परत 9व्या क्रमांकावर आपल्याला येताना दिसत आहे. कारण मला वाटतं दीपाली सय्यदचे फॅन्स फॉलोईंग खूप कमी आहे. जी काही फॅन फॉलोईंग आहे ती खूप जुन्या जमान्यातली आहे आणि कदाचित ते वोटिंग पण करत नसतील एवढ्या अंदाजाने, आणि त्याच्यामुळे दीपाली सय्यद 9व्या क्रमांकावर आपल्याला दिसत आहे. तर नंबर 8वर जो दीपाली सय्यदला थोड्याशा मार्जिनने पुढे डावलून गेलेला आहे तो आहे प्रभू शेळके. आणि प्रभू शेळकेचं बघायचं झालं तर त्याचे इंस्टाग्रामवर ऑब्व्हियसली 2 मिलियन फॉलोअर्सपेक्षा जास्त आहेत, आणि त्याच्यामुळे त्याला वोटिंग तर होणार, कारण जर 2 मिलियन फॉलोअर आहेत तर असं नाही की फार शून्यच वोटिंग होणार, पण थोडीफार तर वोटिंग होणार. आणि त्या वोटिंगच्या आधारे प्रभू शेळके आता नंबर 8वर आपल्याला दिसत आहे. आणि नंबर 7वा आहे रुचिता जामदार. रुचिता जामदारला जसं मी म्हटलं की वोटिंग होणार आहे या दोघांपेक्षा जास्त, आणि तसंच इथं होताना दिसत आहे. रुचिता जामदारला थोड्या प्रमाणामध्ये सपोर्ट मिळत आहे, त्यांची गेम कशी पण असू द्या, पण सध्या त्या नंबर 7वर आपल्याला दिसत आहे. आणि नंबर 7च्या नंतरून नंबर 6 ची जी पोझिशन आहे ती होल्ड करण्यामध्ये राधा पाटील यांना यश येताना आपल्याला दिसत आहे. राधा पाटीलचे जे काही फॅन्स आहेत त्यांनी राधा पाटीलला नंबर 6व्यावर ठेवण्यात ते यशस्वी झाले आहेत, आणि नंबर 6ची पोझिशन ही राधा पाटील मुंबईकरकडे आपल्याकडे दिसत आहे. तर नंबर 5वर आपल्याला इथे दिसत आहेत अनुश्री माने. अनुश्री माने यांचा गेम दिवसेंदिवस खूप चांगला होताना आपल्याला दिसत आहे. त्यांचे जे मुद्दे आहेत ते प्रखरपणे ते ठेवतात, त्यांची जे ओपिनियन असतं ते सगळ्या घरासमोर ठेवतात, आणि त्यामुळे कुठे ना कुठे अनुश्री माने नंबर 5ची जी जागा आहे ती कायम ठेवण्यात यशस्वी राहिले आहेत. जर त्यांनी गेम त्यांचा अजून जास्त प्रकारे ते अशाच प्रकारे ठेवत राहिल्या तर कदाचित त्या तुम्हाला टॉप 3 मध्ये पण जाताना दिसतील, जे पुढचे वोटिंग ट्रेंड्समध्ये आपल्याला दिसू शकतात. त्याच्यानंतर करण सोनवणे ए फोकस इंडियन हे एक फेमस युट्यूबरचं नाव आलं होतं. इंस्टाग्राम कंटेंट क्रिएटरचं पण नाव आलेलं होतं करण सोनवणे. करण सोनवणेला आपल्याला अपेक्षित होतं की हा तर नंबर 1वरच राहणार वोटिंग ट्रेंडमध्ये, पण कसं आहे, बिग बॉस मराठीची ऑडियन्स ही विखुरलेली ऑडियन्स आहे. खास करून पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या एरियामधून खूप जास्त प्रमाणात बिग बॉस पाहिलं जातं. तर करण सोनवणे त्यांना ओळखीचा असणार आहे, पण बिग बॉस मराठीचा जो टच असतो, जसं की त्यांची एक सेपरेट ऑडियन्स आहे बिग बॉस मराठीची. जसं की मागच्या वर्षी सूरज चव्हाणला ती ऑडियन्स कनेक्ट झाली होती आणि त्याच्यामुळे तो डायरेक्ट विनर झाला. तसं करण सोनवणेनी जर त्याचा गेम चांगला दाखवला, चांगले मुद्दे मांडले, स्वतःसाठी तो खेळला, तर ऑब्व्हियसली त्याला पण ही जी ऑडियन्स आहे ती सपोर्ट करेल. पण सध्या करण सोनवणे नंबर 4वर दिसत आहे. आता जसा त्याचा गेम असेल त्यानुसार तो पुढे जाऊन आपल्याला किती त्याची इन्व्हॉल्वमेंट आहे टास्कवर त्याच्यावर त्याचे वोट्स डिसाईड करणार आहेत. पण सध्याच्या क्लोजिंग वोटिंग ट्रेंडमध्ये करण सोनवणे नंबर 4वर आपल्याला दिसत आहे. तर टॉप 3 मध्ये जे 3ऱ्या क्रमांकावर नाव आहे ते सागर कारंडे. सागर कारंडेला महाराष्ट्रातली जनता खूप पहिल्यापासून ओळखते, म्हणजे 10-12 वर्ष झाले, 15 वर्ष तेव्हापासून सागर कारंडे हा सगळ्या लोकांच्या नजरेत आहे, त्याला ओळखतात, आणि त्यामुळे कुठे ना कुठे त्याचा टच जो बिग बॉस मराठीच्या ऑडियन्स बरोबर आहे तो एकदम परफेक्ट बनलेला आहे. आणि तेच इथे दिसत आहे की सागर कारंडेला दिवसेंदिवस चांगले वोट्स आपल्याला दिसत आहेत. सकाळच्या लेटेस्ट वोटिंग ट्रेंडमध्ये पण तो नंबर 3वर होता, आणि आता पण तो नंबर 3वरच आहे. पण जी जागा चेंज झालेली आहे ना लेटेस्ट वोटिंग ट्रेंडला, जसं मी सांगितलं की नंबर 1 आणि 2 मध्ये खूप कमी मार्जिनचं अंतर होतं, आणि ते परत एकदा चेंज होताना आपल्याला दिसत आहे. नंबर 2वर आपल्याला दिसत आहे रोशन भजनकर. जसं की म्हटलं, सातत्याने रोशन भजनकर हा दिव्या शिंदेच्या पुढे होता लेटेस्ट वोटिंग ट्रेंडमध्ये, पण सकाळपासून आता 12 वाजलेपर्यंत रोशन भजनकरला कुठे ना कुठे थोडंसं जे वोटिंग आहे ते थोडं कमी होताना दिसत आहे ॲज एक्सपेक्टेड टू दिव्या शिंदे, आणि त्याच्यामुळे रोशन भजनकर सध्या नंबर क्रमांक 2वर आहे. आज तो कसा टास्क खेळतोय बघायला मला इंटरेस्टिंग वाटणार आहे, कारण जे कालच्या टास्कमध्ये झालं त्याचा इफेक्ट कुठे ना कुठे रोशनवर झाला असेल, त्याच्यामुळे रोशन किती ताकद लावतोय आजच्या टास्कमध्ये हे आपल्याला आजच्या टास्कमध्ये दिसणार आहे. खरं त्याच्यावर कोणताही प्रोमो काढला नाहीये बिग बॉसने, आणि खूप बिग बॉस कमी दाखवतोय रोशन भजनकरला. तर मग एक डाऊट पण येतो की रोशन भजनकरचा तर पत्ता कट करणार नाहीयेत ना बिग बॉस या विकेंडच्या एपिसोडमध्ये. आता तिथं आपल्याला शनिवार रविवारी समजेलच, पण मला नाही वाटत की रोशन भजनकर इतक्या लवकर बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर जाऊ शकतो. कदाचित काढू पण शकतात,
इट्स सगळं बिग बॉसच्या हातामध्ये आहे. भलेही तो वोटिंगवर 1 नंबर वाचू द्या किंवा 2 नंबर वाचू द्या. आणि त्या प्रकारे नंबर 1 वर इथं राज्य करत आहे परत एकदा दिव्या शिंदे. आणि दिव्या शिंदेने जे तिचं जे स्थान आहे वोटिंगमध्ये, जे 1, 2, 3 वरच जवळपास ती दिसत आहे सगळीकडे. आणि आपल्या वोटिंग ट्रेंडमध्ये दिव्या शिंदे ही 1 नंबरवर दिसत आहे. दिव्या शिंदेची जे आज पण ते प्रोमोमध्ये तिचं आणि अनुश्रीचं वाजलेलं दिसत आहे भांडण. तर दिव्या शिंदे कुठे ना कुठे तिचा गेम आता ती इन्व्हॉल्वमेंट तिची दिसत आहे, तिचे ते मुद्दे मांडताना दिसणार आहे आणि ते बघायला प्रेक्षकांना नक्कीच आवडणार आहे. आणि सध्यासाठी हा आहे वोटिंग ट्रेंड. तर परत एकदा सांगतो, दिव्या शिंदे 1 नंबर, 2 नंबरला रोशन भजनकर, 3 नंबरला आपल्याला दिसत आहेत सागर कारणे, 4 नंबरला दिसत आहेत करण सोनावणे, नंबर 5 अनुश्री माने, नंबर 6 राधा पाटील आणि जे डेंजर झोनमध्ये आहेत ते आहेत रुचिता जामदार, प्रभू शेळके, छोटा डॉन आणि 9व्या क्रमांकावर दीपाली सय्यद. मला वाटतं दीपाली सय्यद मॅमकडे MG आहे आणि त्याच्यामुळेच त्या इतक्या निडरपणे वागत आहेत. जरी त्या नॉमिनेट झाल्या तरी त्यांना काही फरकच पडला नव्हता. त्यामुळे जी टांगती तलवार आहे ती मोस्टली प्रभू शेळके, रुचिता जामदार किंवा राधा पाटीलवर असू शकते. आणि कदाचित जर बिग बॉसला खूपच आउट ऑफ द बॉक्स कोणाला काढायचं झालं तर ते रोशन भजनकरला पण काढू शकतात, भलेही त्याला वोट जास्त असू द्या. कारण बिग बॉसचा गेम आहे. आपण फक्त बघू शकतो, एडिट जे करायचं आहे ते बिग बॉसच करतात. तर तोपर्यंत अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.